आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन, पुन्हा एकदा त्याची आपण डेफिनेशन बघूया. इफ नॉन रेडिओ न्यूक्लियस, पॉइंट इथं आहे बघा तो. इफ नॉन रेडिओ न्यूक्लियस हॅव्हिंग medium mass is bombarded by high speed projectiles, and if this process produces nuclei of new element called daughter element is known as artificial transmutation. जर एखादा एक न्यूक्लियस की ज्याचं मास मीडियम आहे, खूप कमी नसेल किंवा जास्ती सुद्धा नसणार आहे, असा एक न्यूक्लियस आहे, मीडियम मास असलेला न्यूक्लियस की ज्याला आपण टार्गेट म्हणतोय, असा घेतलेला आहे आणि तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. बघा, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह अँड मीडियम मास असलेला एक न्यूक्लियस आपण घेतोय आणि त्याच्यावरती काय होणार, तर हाय स्पीड प्रोजेक्टाईल बंबार्ड केला जाणार आहे. थोडक्यात हा न्यूक्लियस घेतलेला असेल की जो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि त्याचा मास मीडियम आहे आणि त्याच्यावरती हाय स्पीड प्रोजेक्टाईल, म्हणजे आपण बघितलं याच्या अगोदर बरेच प्रोजेक्टाईल्स आहेत, अल्फा पार्टिकल वगैरे असे, त्याच्यावरती बंबार्ड जर केले तर काय होतं, धिस प्रोड्युसेस न्यूक्लियाय ऑफ अ न्यू इलेमेंट कॉल्ड डॉटर इलेमेंट. याच्यातून काय होतं, एक नवीन न्यूक्लियस तयार होतो, त्याला काय म्हणतोय आपण, डॉटर इलेमेंट असं म्हणतोय. आणि त्याच प्रोसेसला म्हणायचं आहे आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन. ओके, सो हे आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन आपण बघितलं लास्ट लेक्चरला. एक एक्झाम्पल आहे तुमच्या पुढे इथं बघा. नायट्रोजन एक नॉन रेडिओ न्यूक्लियस घेतलेला आहे, मास त्याचं मीडियम आहे, 14 आहे मास. त्याच्यावरती हा हाय स्पीड प्रोजेक्टाईल म्हणजे हेलियमचा न्यूक्लियस अल्फा पार्टिकल बंबार्ड केला आणि त्याच्यातून काय तयार झालं, तर एक नवीन न्यूक्लियस तयार झाला. तो कोण आहे, तर ऑक्सिजन 17. बघा, ऑक्सिजनचं मास किती आहे, इथं 17 आहे. एक नवीन इलेमेंट तयार झाला, त्याला आपण डॉटर इलेमेंट असं म्हणतोय आणि ही प्रोसेस आहे ट्रान्सम्युटेशनची. नेक्स्ट पुढे काय सांगितले, सिमिलर डिसइंटिग्रेशन्स वेर ऑब्झर्व्ड बाय रुदरफोर्ड अँड चॅडविक इन 1920 to 1924 फॉर ऑल द एलिमेंट बिटवीन बोरॉन अँड पोटॅशियम ऑन द atomic scale with the exception of calcium and oxygen. काय सांगितलं, हे जे आपण बघतोय आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन, हे रुदरफोर्ड आणि चॅडविक या दोघांनी काय केलं, याचा स्टडी केलेला होता. जवळपास 4-1 वर्ष त्यांनी याचा स्टडी केला आणि बोरॉन ते पोटॅशियम ह्यातल्या बऱ्यापैकी सगळ्या इलेमेंट वरती त्यांनी हे आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन केलेलं आहे. फक्त कार्बन आणि ऑक्सिजन मात्र ह्याच्यावरती त्यांनी ते ट्रान्सम्युटेशन केलेलं नाही. सो कार्बन आणि ऑक्सिजन सोडून बोरॉन ते पोटॅशियम ह्या दरम्यान जे इलेमेंट येत आहेत त्यांचं काय केलेलं आहे, त्यांनी आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन केलेलं आहे. Using projectiles like alpha particles, deuterons, protons, gamma rays, neutrons, various transmutations are carried out. These are given below. मग इथं प्रोजेक्टाइल्स कुठले कुठले वापरले बघा. आपण काय म्हटलं त्या मागच्या रिएक्शन मध्ये बघा, ह्या स्लाइड मध्ये, की नायट्रोजन वरती हा हेलियमचा न्यूक्लियस म्हणजेच हा अल्फा पार्टिकल एक प्रोजेक्टाइल म्हणून वापरलाय. मग प्रोजेक्टाइल म्हणून नेमकं काय काय वापरू शकतो, तर अल्फा पार्टिकल वापरू शकतो, ड्यूटेरॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, गॅमा रेज किंवा न्यूट्रॉन्स. सो हे 5 वेगवेगळ्या प्रोजेक्टाइल्स आहेत, अल्फा पार्टिकल, गॅमा रेज, ड्यूटेरॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. सो प्रोजेक्ट हे आहेत, त्यापैकी आपण कोणतेही प्रोजेक्टाइल्स वापरू शकतो. नेक्स्ट आता काय आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशनचे एक्झाम्पल्स बघूया आपण. बघा, पहिलं एक्झाम्पल, ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा पार्टिकल्स. म्हणजे इथं काय केलेलं आहे,
अल्फा हा प्रोजेक्टाईल वापरलेला आहे, अल्फा पार्टिकल एक प्रोजेक्टाईल वापरलेला आहे. पहिलं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, इथं बघा, ट्रान्सम्युटेशन बाय अल्फा पार्टिकल्स अल्फा एन प्रोसेस. अल्फा एन प्रोसेसचा अर्थ काय बघा, अल्फा हा प्रोजेक्टाईल आहे आणि कॉमामधून पुढे ब्रॅकेट मध्ये कोण आहे, स्मॉल एन फॉर न्यूट्रॉन. म्हणजे प्रोजेक्टाईल इज अल्फा पार्टिकल अँड इजेक्टाईल इज अ न्यूट्रॉन. सो रिएक्शन काय आहे बघा, 4 बोरॉन 9. बघा ही तर पहिली रिएक्शन आपण बघतोय. बोरॉन घेतलेला आहे, ऍटॉमिक नंबर आहे 4, ऍटॉमिक मास आहे 9. 4 बोरॉन 9 is bombarded with alpha particle. So this is a alpha particle. This is a helium nucleus. This alpha particle bombards with boron nucleus and produces a new daughter element, which is 6 carbon 12. It has 12 atomic mass and ejectile is a neutron. So in this process, helium or alpha particle is a projectile which bombards on boron nucleus and produces carbon as a daughter or new element and neutron as a ejectile. Next, alpha proton process. In these 3 examples, alpha particle is a projectile and proton is a ejectile. This is the first example. Here in this example, nitrogen is a target. In this example 7 and 14, that is nitrogen is a target and this alpha particle, that is helium nucleus, gets bombarded on that nitrogen, which produces a new element which is a oxygen. This is oxygen nucleus. But look at this mass. Mass of oxygen is a 17. There are 3 different isotopes of oxygen, O16, O17 and O18. Okay, and the ejectile is a proton. Proton means hydrogen nucleus. Okay, so this is a first example of alpha proton process. Then next example is a in this example the target is a fluorine nucleus 9F19. Mass of fluorine is 19. Then this alpha particle bombards on this fluorine nucleus and produces a new element, a daughter element, which is neon, which has mass 22 and also produces hydrogen or proton as a ejectile. Okay. Then third example of alpha proton process is this, and here phosphorus 15, phosphorus 31. This is a target element. Then this alpha particle bombards on the phosphorus nucleus and produces new daughter element, which is 16 sulfur 34. Mass of sulfur is a 34 and ejectile is proton nucleus. So in these 3 examples, we use alpha particle as a projectile and after completion of reaction, the proton gets ejected. Okay. Then next, so in this first example, we took alpha particle as a projectile. Okay, but in this second example, we are going to study the reactions where deuterons are used as projectiles. So deuteron alpha process. So in these 3 examples,
So in these three examples, deuteron is a projectile while alpha particle is a ejectile. Okay, first example is this. Here target is a lithium which has mass 6. Then this is a deuterium or deuteron. This deuteron bombards on target lithium and produces helium nucleus or alpha particle as a ejectile. In this second example, nitrogen is a target, deuteron is a projectile. This process produces a daughter element, carbon, having mass 12 and ejectile alpha particle. Next, third example, target is aluminium having atomic mass 27. Then projectile is again same. It is deuteron 1H2 which produces a daughter element magnesium having atomic mass 25 and ejectile is a helium nucleus. Okay. आपण एक दोन प्रोसेस या बघितलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो, आपण काय बघतोय, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन बघतो. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, थोडक्यात असं म्हणू की ह्या लॅब मध्ये केलेल्या रिएक्शन आहेत असं आपण म्हणू. इथे काय काय केलेलं आहे आपण, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशनची डेफिनेशन याच्या अगोदर बघितलेली आहे. त्याच्यात काय सांगितलं की एक न्यूक्लियस असतो. आता या सगळ्या रिएक्शन तुमच्या पुढे आहेत, त्यांच्यामध्ये हा पहिला जो रिएक्टंट आहे, हा बोरॉन असेल किंवा हा नायट्रोजन वगैरे, हा कोण आहे तर एक नॉन रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस आहे आणि त्यांचं मास जे आहे ते मीडियम आहे. बघा 9, 14, 19, 31, 6, 14, 27, 27 ही सगळी त्यांच्या मासच्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे मास अतिशय जास्त नको आहे आणि अतिशय कमी सुद्धा नको आहे. सो मीडियम मास असणारे आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी न दाखवणारे हे न्यूक्लियस ऍज अ टार्गेट घेतलेले आहेत आणि त्यांच्यावरती बंबार्ड करण्यासाठी काय वापरलेलं आहे तर इथं सांगितलं, इथं अल्फा पार्टिकल वापरलेला आहे. त्या उदाहरणांमध्ये ड्यूटेरियम वापरलेला आहे. ड्यूटेरियम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण हायड्रोजनचे आयसोटोप तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत, आपण ते बघितलेले सुद्धा होते मागच्या लेक्चरला. हायड्रोजन H1 atomic mass 1 atomic number 1, then H2 atomic mass 1 atomic mass 2 atomic number 1 and H3 atomic number 1 atomic mass 3. सो हा जो पहिला आहे 1H1 मास जर 1 असेल हायड्रोजनचं तर त्याला आपण प्रोटियम म्हणतो किंवा हायड्रोजन म्हणतो. मास जर 2 असेल तर त्याला ड्यूटेरियम किंवा ड्यूटेरॉन असं म्हणतो आणि मास जर 3 असेल तर त्याला आपण ट्रिटियम किंवा ट्रिटियम असं म्हणतो. सो हे 3 कोण आहेत, हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. आणि हे जे दुसरं आपण एक्झाम्पल इथं बघितलं ड्यूटेरॉन, त्यात हा 1H2 इथं बघा 1H2 मास 2 आहे त्या हायड्रोजनचा, असा हायड्रोजनचा आयसोटोप इथं वापरलेला आहे. सो एक टार्गेट की जो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, मास त्याचा मीडियम आहे, त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्टाईल बंबार्ड केले आणि ह्यांच्यातून काय झालं तयार, एक नवीन इलेमेंट की त्याला डॉटर इलेमेंट म्हणतोय आणि एक इजेक्टाईल तयार झाला. इजेक्टाईल आहे. सो पहिली प्रोसेस बघितली होती आपण इथं प्रोजेक्टाईल वापरलेले होते अल्फा पार्टिकल. प्रोसेस आहे अल्फा न्यूट्रॉन. म्हणजे अल्फा न्यूट्रॉनचा अर्थ काय, पहिला अल्फा आहे म्हणजे तो प्रोजेक्टाईल आणि दुसरा कोण आहे न्यूट्रॉन म्हणजे तो इजेक्टाईल आहे. ह्या जर सगळ्या रिएक्शन जर आपण बघितल्या तर या सगळ्या रिएक्शन मध्ये बघा हे सगळे आहेत कोण, अल्फा, ते आहेत प्रोजेक्टाईल आणि रिएक्शनच्या शेवटी बाहेर पडलेले कोण आहेत, सगळे इजेक्टाईल, कोण आहेत ते न्यूट्रॉन. सो वेगळे वेगळे इलेमेंट्स इथं वापरलेले आहेत. नायट्रोजन आहे, फ्लोरीन आहे, फॉस्फरस आहे आणि इथं बोरॉन आहे. वेगळे वेगळे इलेमेंट ऍज अ टार्गेट वापरलेले आहेत. इथं
प्रोजेक्टाईल सेम ठेवलेला आहे हेलियम किंवा अल्फा, आणि फक्त इथं काय बदललेलं वेगळं काय तर इजेक्टाईल फक्त बदललेलं. अशा ह्या रिॲक्शनची काही 4 उदाहरण आहेत. पुन्हा दुसरी प्रोसेस काय आहे, ट्रान्सम्युटेशन बाय ड्यूटेरॉन. या रिॲक्शन्स मध्ये ड्यूटेरॉन हा काय वापरलेला आहे तर प्रोजेक्टाईल म्हणून वापरलेला आहे. सो डी अल्फा प्रोसेस आहे इथं बघा या ब्रॅकेटमध्ये. डी अल्फा प्रोसेस म्हणजे पहिला ड्यूटेरॉन आहे, तो कोण आहे प्रोजेक्टाईल आहे, आणि पुढे कोण आहे अल्फा, तो कोण आहे इजेक्टाईल आहे. मग त्या उदाहरणांमध्ये तसंच आपल्याला बघायला मिळतंय का बघा. तर हे पहिलं उदाहरण मी पुन्हा एकदा सांगतो. लिथियम हा एक टार्गेट घेतलेला आहे, त्याच्यावरती हा 1H2 म्हणजे ड्यूटेरॉन, हा ड्यूटेरॉन प्रोजेक्टाईल म्हणून वापरलेला आहे. आणि ह्या रिॲक्शनच्या मधून काय तयार झाला तर अल्फा पार्टिकल तयार झालेले आहेत. बघा आपण इथं डी अल्फा प्रोसेस बघितली. सो इथं अल्फा पार्टिकल्स तयार झालेले आहेत, 2 तयार झालेत बघा. 2 इथं 2 लिहिले म्हणजे 2 झालेले आहेत. हा, दोन्हीही अल्फाच तयार झाले. त्या पुढच्या 2 उदाहरणांमध्ये नायट्रोजन आणि ऍल्युमिनियम हे कोण वापरलेले आहेत तर टार्गेट म्हणून वापरलेले आहेत. पुन्हा एकदा सेम, ड्यूटेरॉन इज अ प्रोजेक्टाईल. हे 2 कार्बन आणि मॅग्नेशियम हे डिफरंट असे डॉटर न्यूक्लियस तयार झाले, आणि इजेक्टाईल म्हणून कोण आहे इथं तर हेलियम म्हणजेच अल्फा पार्टिकल. सो डी अल्फा प्रोसेस ह्या 3 उदाहरणांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट डी एन प्रोसेस म्हणजे ड्यूटेरॉन अँड न्यूट्रॉन. इन दिस एक्झाम्पल ड्यूटेरॉन इज प्रोजेक्टाईल while neutron is ejectile. Okay, so aluminum nucleus having atomic mass 27 is bombarded with deuteron, which produces silicon as a daughter element and neutron as a ejectile. So this is a d neutron process. So d neutron means d is a projectile, n is a ejectile. So these processes are named according to the projectiles and ejectiles from that particular reaction. Next, transmutation by proton. So in these 2 examples below, protons are used as projectile. Okay, so first one is a p alpha process. P alpha means proton as a projectile, alpha as ejectile. So p alpha process. Here in this first example, beryllium having atomic mass 9 is bombarded by proton. Proton means protium, or that isotope of hydrogen which having atomic mass 1, or this is a hydrogen nucleus. A beryllium is bombarded by this proton which produces lithium having mass 6 as a daughter element and alpha or helium nucleus as a ejectile. So this is a example of p alpha process where proton is a projectile while helium or alpha particle is a ejectile. So look at this second example. Here lithium having mass 7 is a projectile. Proton is lithium is a target element. Proton is a projectile, and these alpha particles are new element formed, or they are ejectiles. So this is a p alpha process. Next, transmutation by gamma rays. So this is our fourth example where we change the projectile. In this process, the projectile is a gamma ray, and here the ejectile is a neutron. So this is gamma n process. Here gamma is projectile, neutron is ejectile. So this is an example. Here
Beryllium is a target having mass 9, which is bombarded by gamma ray and produces beryllium having mass 8. There is a difference of only mass. Look at the target. Beryllium has mass 9, and look at this daughter element. Here mass is 8. So there is only decrease in mass by 1 unit, 9 to 8. So there is a ejection of neutron. Okay, so this is our gamma neutron process, where gamma is a projectile and neutron is a ejectile. Next, fifth example is transmutation by neutrons. So here the projectiles used are neutrons, and this process is a n alpha, where n means neutron is a projectile and alpha rays or alpha particles are ejectiles. This is the first example, where boron nucleus having mass 10 is used as a target. Then neutron, which is a projectile, get bombards on this boron nucleus and produces a new element, lithium, having mass 7, and there is a ejection of alpha particle. So this is neutron and this is alpha. So this is neutron alpha process. Next, second example is this. Here oxygen is used as a target element. Then neutron is a projectile, produces new element carbon having mass 13 and helium as a ओके. सो आपण बघा ह्या स्लाइड मध्ये 3 प्रोसेसेस बघितलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत त्या? तर प्रोटॉन ऍज अ प्रोजेक्टाइल, गॅमा रेज ऍज अ प्रोजेक्टाइल आणि न्यूट्रॉन ऍज अ प्रोजेक्टाइल. मागच्या स्लाइड मध्ये काय बघितलं होतं? तर अल्फा पार्टिकल ऍज प्रोजेक्टाइल, ड्यूटेरॉन ऍज अ प्रोजेक्टाइल. सो लक्षात घ्या ही उदाहरणं कशाची आहेत. तर ह्या उदाहरणांमध्ये आपण वेगवेगळे हे घेतलेले आहेत, वेगळे वेगळे टार्गेट एलिमेंट घेतलेले आहेत आणि त्यांच्यावरती आपण जे 5 प्रोजेक्टाइल म्हणतोय, अल्फा पार्टिकल्स, ड्यूटेरॉन्स, प्रोटॉन्स, गॅमा रेज आणि न्यूट्रॉन्स, हे सगळे काय केले आहेत? त्या न्यूक्लियस वरती बॉम्बार्ड केलेले आहेत आणि त्याच्यातून फक्त काय बघितलं तर नवीन एलिमेंट तयार झालेले आहेत. कुठले कुठले? ही जनरल एक्झाम्पल आहेत. असे बरेचसे एक्झाम्पल अजून आहेत आणि त्यांच्यातून फक्त काय इजेक्ट झालेलं बाहेर ते बघितलं. सो आपण वेगळे प्रोसेस पी अल्फा, गॅमा न्यूट्रॉन, एन अल्फा अशा प्रोसेस आपण बघतोय. ही एक्झाम्पल फक्त तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. नेक्स्ट, हा पहिला पॉइंट इथं संपतोय. आपण काय पॉइंट चालू केलं होतं बघा? टाइप्स ऑफ न्यूक्लिअर रिएक्शन चालू केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन हा पहिला पॉइंट बघतोय किंवा बघून आता झालेला आहे. आणि आता आपण दुसऱ्या पॉइंट कडे जातोय. पॉइंटचं नाव आहे आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी और इंड्युस्ड रेडिओ ऍक्टिव्हिटी. बघा पहिल्या पॉइंटचं नाव काय आहे? आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन. आणि दुसऱ्या पॉइंटचं नाव काय आहे? तर आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी. आर्टिफिशियल म्हणजेच इंड्युस्ड. ओके, काय सांगितलं त्याच्यामध्ये बघा? The process of artificial atomic transmutation producing a radioactivity is known as induced or artificial radioactivity, and isotope emitting the radioactivity is called as a radioisotopes. बघा ह्या प्रोसेस मध्ये नेमकं काय ते सांगितलेलं आहे. The process of artificial atomic transmutation. बघा इथं काय सांगितलंय? atomic ट्रान्सम्युटेशनच होणार आहे.
आपण जी मागासपासून उदाहरण बघतोय वेगळी वेगळी ट्रान्सम्युटेशनची. सो ह्या प्रकारामध्ये सुद्धा काय होणार आहे, ट्रान्सम्युटेशनच होणार आहे, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशनच होणार आहे. फक्त बदल काय आहे किंवा वेगळं काय आहे याच्यामध्ये, तर धिस ट्रान्सम्युटेशन प्रोड्युसेस रेडिओ ऍक्टिव्हिटी. म्हणजे ह्या ट्रान्सम्युटेशन चा रिझल्ट काय असणार आहे, तर आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट तयार झालेला बघायला मिळणार आहे. सो असं आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन की ज्याच्यामधून जे नवीन पार्टिकल्स तयार होतात ते रेडिओ ऍक्टिव्ह असतात, त्याला आपण काय म्हणतोय, तर हे आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतोय. आणि जो नवीन आयसोटोप तयार होतो किंवा नवीन तो एखादा इलेमेंट तयार होतो त्याला आपण रेडिओ आयसोटोप असं म्हणतोय. रेडिओ आयसोटोप का, तर रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवणारा तो नवीन तयार झालेला आयसोटोप. सो this is also an example of transmutation or artificial transmutation, but here the new elements or isotopes formed produces or shows radioactivity. So this is called as a artificial radioactivity, or result of this transmutation is production of new element which shows radioactivity. Then next one, artificial radioactivity was first discovered by Irene Curie Joliot and her husband F. Joliot in 1934, and they awarded a Nobel Prize in 1935 for this discovery. खाली दोन चित्र दिसत आहेत, ज्यांनी ही आर्टिफिशियल रेडिओ शोध लावला त्या हे दोन सायंटिस्ट, हे दोघं नवरा बायको आहेत. हे जे लेडीज दिसते चित्रामध्ये त्यांचं नाव आहे आयरिन क्युरी जोलिओट आणि हे जे आहेत त्यांचं नाव आहे एफ जोलिओट. हे दोघं नवरा बायको आहेत. आणि महत्वाचं काय, तर हे जे लेडीज सायंटिस्ट आहे आयरिन क्युरी, तुम्हाला मेरी क्युरी नावाच्या सायंटिस्ट माहित असतील, त्यांची ही मुलगी आहे. ओके, सो सायंटिस्ट मेरी क्युरीने सुद्धा नोबेल प्राइज आहे. त्यांचे मिस्टर म्हणजेच ह्या आयरिन क्युरीचे वडील, त्यांना सुद्धा नोबेल प्राइज मिळालेला आहे. नंतर त्यांच्या मुलीला सुद्धा नोबेल प्राइज आहे आणि त्यांचे हे जे जावई त्यांना सुद्धा नोबेल प्राइज आहे. सो एका फॅमिलीमध्ये 4 नोबेल प्राइज आहेत ह्या. ओके, सो आर्टिफिशियल रेडिओ शोध लावणाऱ्या ह्या आयरिन क्युरी आणि हे त्यांचे हजबंड एफ जोलिओट, आणि 1935 नोबेल प्राइज त्यांना देण्यात आलेला आहे. पुढे आता काय एक्झाम्पल बघूया. व्हेन अल्युमिनियम इज बॉम्बार्डेड बाय अल्फा पार्टिकल्स, atomic transmutation occurs with emission of neutrons as एक रिएक्शन आहे. खाली आपण एक्झाम्पल बघूया ह्या आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटीज. इथं काय केले बघा, अल्युमिनियम इज बॉम्बार्डेड म्हणजे अल्युमिनियम इज युज्ड ॲज अ टार्गेट. In this example, aluminum having mass number 27 is used as target. This target is bombarded by alpha particle. So aluminum वरती हे alpha particles bombard केले. काय झालं बघा, occurs this process or this atomic transmutation occurs with emission of neutron. ह्याच्यातून काय झालं, एक न्यूट्रॉन बाहेर पडलेला आहे, फक्त न्यूट्रॉन. आणि इथं बघा ह्या ब्रॅकेट मध्ये किंवा ह्या हा जो एक नवीन तयार झालेला पार्टिकल, याच्यावरती तुम्हाला मी स्टार लिहिलेला दिसतो. कोण आहे हा, 15 फॉस्फरस 30 म्हणजे फॉस्फरस तयार झालेला आहे. बट इथे एक स्टार दाखवलंय त्या फॉस्फरस वरती, म्हणजे हा जो नवीन तयार झालेला फॉस्फरस आहे, हा नवीन इलेमेंट हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे ह्याच्यातून रेडिएशन्स बाहेर इमिट होत असतात, किरणोत्सार येतात मराठीत आपण त्याला असं म्हणतो. ओके, सो ही प्रोसेस काय बघा, आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन आणि हे सेमच आहे, काय फरक नाहीये. प्रोसेस कुठली येईल ही, तर हा अल्फा प्रोजेक्टाईल आणि न्यूट्रॉन ऍज अ इजेक्टाईल, अल्फा न्यूट्रॉन प्रोसेस आहे. आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन सारखंच आहे, फक्त फरक काय आहे बघा, टार्गेट आहे, देन प्रोजेक्टाईल आहे, इथं इजेक्टाईल आहे आणि हा डॉटर इलेमेंट सुद्धा आहे. फक्त
आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन मध्ये जो डॉटर इलेमेंट तयार व्हायचा तो रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवत नव्हता. त्या कुठल्याच उदाहरणात बघा फरक फक्त काय, तिथं कुठेही आपण असा स्टार दाखवलेला नाहीये. इथं फक्त काय वेगळेपण आहे, तर हा स्टार दाखवलाय. म्हणजेच काय, स्टारचा त्या अर्थ काय, तर हा जो नवीन फॉस्फरस तयार झालेला आहे इट इज अ रेडिओ ऍक्टिव्ह. ह्याच्यातून रेडिएशन्स इमिट होत आहेत. असा हा फॉस्फरस तयार झालेला आहे. सो हे एक एक्झाम्पल कशाचं आहे, आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्हिटी. इन दिस एक्झाम्पल द डॉटर एलिमेंट फॉर्म्ड phosphorus shows a radioactivity. नेक्स्ट एक मिनिट भर राहिलेला आहे वेळ. आपण थोडस होईल, थोडा पॉइंट बघूया. हा पॉइंट बघू पहिला. इन ऍडिशन टू न्यूट्रॉन्स द इमिशन ऑफ पॉझिट्रॉन्स दॅट इज positively charged particles was observed which is continued even after source alpha particles were removed as. एक एक्झाम्पल आहे खाली. आपण ह्या मागाच्या आपल्या रिएक्शन्स मध्ये तयार झालेला हा रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस, पुढं त्याच्यातून काय झालेलं आहे बघा, ह्या रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस मधून हा पॉझिट्रॉन बाहेर पडला. पॉझिट्रॉन म्हणजे काय, इथं ब्रॅकेटमध्ये सांगितलंय पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल आहे तो ई प्लस. सो ह्या फॉस्फरस मधून हे पॉझिट्रॉन्स बाहेर पडत आहेत. आणि पॉझिट्रॉन बाहेर पडला इथं बघा, सुरुवातीला ह्या फॉस्फरसचं ऍटॉमिक नंबर कडे लक्ष द्या. इथं आहे 15. पॉझिट्रॉन बाहेर पडला, त्याचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे 15 वजा 1 राहिला किती, हा 14. सो नवीन इलेमेंट जो तयार झाला की ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे 14, तो आहे सिलिकॉन. मास सेमच राहिलेला आहे. इथं बघा पॉझिट्रॉनचं मास 30 आहे, सिलिकॉनचं मास 30 आहे, आणि ह्या फॉस्फरसचं मास 30 आहे, सिलिकॉनचं 30 आहे, आणि ह्या पॉझिट्रॉनचं 0. दोन्ही साईडच्या ऍटॉमिक नंबरची सम बघा आणि ऍटॉमिक मासची सम बघा, सेम येते. इथं ऍटॉमिक मास रिएक्टंटच्या बाजूला 15, इकडे 14 अधिक 1 15. ऍटॉमिक नंबर इथं आहे 30, इथं सुद्धा 30 अधिक 0 म्हणजे 30च आहे. सो अशा पद्धतीनं आपण एक्झाम्पल बघितलं. आणि इथं काय सांगितलं बघा, इमिशन ऑफ पॉझिट्रॉन्स इज ऑब्झर्व्ड विच इज कंटिन्यूड. हा जो पॉझिट्रॉन बाहेर पडतोय, हा फॉस्फरसचं डिसइंटिग्रेशन होतंय, फॉस्फरसचं कन्व्हर्जन सिलिकॉन मध्ये होतंय, आणि त्याच्यातून काय होतंय, पॉझिट्रॉन्स हे कंटिन्यूड बाहेर पडत राहतात. जरी काय सांगितलंय, इव्हन आफ्टर सोर्स अल्फा पार्टिकल वॉज रिमूव्ड. ह्याच्या आपण मागची रिएक्शन ती जी आहे मागाशी बघितली, तिथला सोर्स अल्फा जरी काढून टाकला तरी हा पॉझिट्रॉन कंटिन्यू इमिट होतोय. आणि हा पॉझिट्रॉन म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्हिटी, बाहेर पडणारी रेडिएशन ही या पॉझिट्रॉनच्या फॉर्म मधली आहे. ओके, इथं आपण थांबूया, लेक्चर संपेल. आपण लेक्चर थांबूया, जर आता तुम्ही लेफ्ट झालं तरी.